आगामी निवडणुकीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाने नवीन प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर करून 48 तास उलटत नाही तोच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। बाबाजी पाटील यांच्या प्रभागाला दिवा परिसर जोडण्यात आल्याने हा प्रभाग शिंदेच्या शिवसेनेसाठी पोषक झाल्याची चर्चा सुरू झाली होती। असे असताना बाबाजी पाटील यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदेच्या शिवसेनेने जितेंद्र आव्हाड यांना धक्का देत या भागात आपली ताकद वाढवल्याचे चित्र आहे। दिवा परिसरातून शिवसेनेचे 8 नगरसेवक निवडून आले होते। त्यानंतर या भागाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे शहर प्रमुख रमाकांत मडवी यांना पक्षाने उपमहापौर केले होते। हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। दिवा भागातील प्रभाग क्रमांक 27 मधून शिवसेनेचे शैलेश पाटील, अंकिता पाटील, दीपाली भगत आणि अमर पाटील, तर प्रभाग क्रमांक 28 मधून शिवसेनेचे दीपक जाधव, दर्शना म्हात्रे, सुनीता मुंडे, रमाकांत मडवी असे 8 जण निवडून आले होते। प्रभाग क्रमांक 27 मध्ये दिवा, साबे, सद्गुरुनगर, BR नगर, तर प्रभाग क्रमांक 28 मध्ये आगासन, म्हातार्डी, बेतवडे, दातिवली, भोलेनाथ नगर, बेडेकर नगर या भागांचा समावेश होता। तर त्या शेजारील 3 सदस्य असलेल्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये खर्डी, डावले, पडले, देसाई, खिडकाळी, डायगर, कौसा, तलाव या भागांचा समावेश होता। या प्रभागातून राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील, नंदिरा सुरमे आणि सुलोचना पाटील हे निवडून आले होते। यंदा या प्रभागात दिवा, साबेचा काही भाग, सागरली, सोनखार, डोमखार हे भाग जोडण्यात आले। यामुळे नव्या रचनेत हा प्रभाग शिवसेनेसाठी पोषक ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली असतानाच नवीन प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर करून 48 तास उलटत नाही तोच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय।